जनराही न्यूज चैनल। मैं हूं यूसुफ खान और आप देख रहे हैं जनराही न्यूज़ चैनल। हमारे चैनल को सब्सक्राइब करें। शुक्रवार, शनिवार आणि रविवार म्हणजे 12, 13 आणि 14 या दिवशी PWDचं DBMचं काम आणि त्याच्यावर TMCचं मास्टिंगचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। त्या दरम्यान जे ठाण्याकडनं घोडबंदरच्या दिशेने जाणारी जी जड अवजड वाहनं आहेत म्हणजे 6 चाकी गुड्स व्हेकल आणि त्याच्यावरची म्हणजे 10 चाकी आणि त्याच्यावरची मल्टी ॲक्सल जी गुड्स व्हेकल्स आहेत त्यांना आपण नारपोली मार्गे डायव्हर्ट करत आहोत। म्हणजे त्यांनी पर्यायी रस्ता त्यांना असेल मानकोली, अंजूर फाटा, चिंचोटी कामन रोड मार्गे ते जाऊ शकतील। दुसरं ते पुढे जाऊन शहापूर वाशिंद, आबिडगर, वाडा आणि वाडा मनोर रोड मार्गे ते गुजरातला जाऊ शकतील असं त्यांना पर्यायी मार्ग आपण सुचवलेला आहे। सर, जे लहान वाहन आहेत जे छोटे म्हणजे 4 चाकी त्यांना हा रोड चालू राहणार आहे का काय? हा रोड 4 चाकींसाठी चालू राहणार आहे। पॅसेंजर व्हेकल्स, बसेस असतील, कार्स असतील यांच्यासाठी हा रस्ता चालू राहणार आहे। पण या रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची दाट शक्यता आहे। त्यासाठी योग्य तो बंदोबस्त आपण नेमलेला आहे। वरनं म्हणजे आपल्या साईडनी 20 मिनिटं आणि समोरच्या साईडनी 20 मिनिटं किंवा त्याच्या अधिक काळ म्हणजे 30 मिनिटाचं आपण ब्लॉक देतो त्यांना। 30 मिनिटं आपली ठाण्याकडनं मीरा भाईंदरकडे जाणारी वाहतूक चालू राहील आणि 30 मिनिटं मीरा भाईंदरकडनं आपल्याकडे येणारी वाहतूक चालू राहील। अशाप्रमाणे आपलं वाहतुकीचं नियोजन आपल्या घाटात असणार आहे। सर, शनिवार आणि रविवार मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते घरातून बाहेर पडतात। आपल्या माध्यमातून त्यांना काय हवं असेल, कशा पद्धतीने हा मार्ग जो आहे तो त्यांनी निवडावा? ज्यांना मुंबई, नवी मुंबई जायचं असेल, ह्या रस्त्यावर जर ट्रॅफिक जाम असेल तर आपण मुंबई मार्गे, जोगेश्वरी मार्गे नवी मुंबईला जाऊ शकाल किंवा आपण चिंचोटी, कामण, अंजूर फाटा या मार्गे आपण मुंब्रा मार्गे आपण नवी मुंबईला जाऊ शकाल। तरी निश्चित सुट्ट्या आहेत, सुट्ट्यात घरी राहून एन्जॉय केलं तर जास्त आहे। खूपच अर्जंटची इमर्जन्सी असेल तरच या रस्त्यावर प्रवास करावा, अन्यथा ह्या 3 दिवस आपण प्रवास करण्यास टाळलं तरी हरकत नाही।